नागपूरचं हिवाळी अधिवेशन हे विरोधी पक्षनेत्याशिवायच होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद हे सध्या रिक्त आहे। त्यामुळे विधान परिषद विरोधकांकडे विरोधी पक्षनेते पदासाठी पुरेसं संख्याबळ हे नाहीये। हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता हा नेमण्याच्या हालचाली या देखील सुरू नाहीयेत। त्यामुळे इतिहासामध्ये प्रथमच विरोधी पक्षनेत्याशिवायच विधिमंडळाचं हे कामकाज पार पडणार आहे। तर विरोधी पक्षनेत्याशिवायच विधिमंडळाचं हे अधिवेशन पार पडणार आहे। नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही विरोधी पक्षाला किमान 10% जागा नाहीयेत। विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी किमान 29 जागा आवश्यक। मविया पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नाही। विधान परिषदेमध्ये 29 ऑगस्ट 2025 पासून विरोधी पक्षनेतेपद हे रिक्त आहे। त्याबरोबरच विधान परिषदेमध्ये 78 पैकी काँग्रेसचे 8, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत। तर विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेकडे 5 आमदार आहेत। 10% नियमानुसार काँग्रेसकडे विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद येणं हे आवश्यक आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद सतेज पाटलांना मिळावं यासाठी पत्रही सादर करण्यात आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।